कैरीचं पन्हं बनवण्यासाठी सुरुवातीला कैऱ्या स्वच्छ 2 वेळा धुवून घ्यायच्या आहेत. नंतर या कैऱ्या कुकरमध्ये घेऊन थोडंसं पाणी घालून याला 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. त्या अगोदर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. कुकर थंड झाल्यानंतर या कैऱ्या एका भांड्यामध्ये काढून पूर्ण थंड करून घ्यायच्या आहेत. नंतर याचा पूर्ण गर या भांड्यामध्ये काढून घेऊया. सालीचा गर देखील व्यवस्थित असा काढून घ्यायचा आहे. त्यानंतर याच्यामध्ये 1 वाटी गूळ आणि 1 वाटी साखर घातली. पूर्ण गूळ वापरला तरी चालेल. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर याच्यामध्ये चवीपुरतं मीठ, वेलची पूड, जिरा पावडर घालायचे, थोडंसं केशर घालायचं आहे. केशर घातल्यामुळे याला रंग अगदी छान येईल. मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन व्यवस्थित असं बारीक करून घ्यायचं आहे. त्यानंतर पन्हं बनवताना ग्लासमध्ये थोडासा पुदिना आणि तयार करून घेतलेले पनीर 2 चमचे घालायचं आहे. थोडासा बर्फ घालायचा आहे, पाणी घालायचं आहे, व्यवस्थित मिक्स करायचं आहे. राहिलेलं पन्हं काचेच्या बरणीमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवा. 1 महिना खराब होणार नाही. तयार झालं कैरीचं थंडगार आणि पाचक असं पन्हं.